हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. तर आज मी बनवणार आहे सुकं चिकन आणि ग्रेव्हीवालं चिकन. तर झालं असं की घरामध्ये वेगवेगळ्या फरमाईशी आहेत. ज्यांना कोणाला सुकं चिकन खावं वाटतं आणि त्यांना सुकं चिकन, आणि ज्यांना ग्रेव्हीवालं पाहिजे असतं त्याला ग्रेव्हीवालं. तर सगळ्यात आधी मी चिकन फ्रीजच्या बाहेर काढलं आणि त्यानंतर स्वच्छ आधी साध्या पाण्याने चिकन धुवून घेतलं. हां, आणि जर कोणी नॉनव्हेज खात नसेल तर प्लीज नाव ठेवू नका, आम्ही तर खातो. तर त्यानंतर धुवून व्यवस्थित बाहेर काढलं. त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालून धुवून घ्यायचं. मीठ घालून धुवून घेतल्याच्या नंतर चिकनला स्मेल येत नाही आणि राहिलेली तेवढी सगळी जी घाण असते ना ती सगळी निघून जात असते. तर नंतर मसाले लावून घेतले. आधी हळद, अद्रक लसूण पेस्ट वगैरे त्याला लावून घेतली, कारण आधी मी उकड काढणार होते. आणि आमची मनीबाई बघा मध्ये 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 तिचं चालूच असतं नॉनव्हेज आणल्याच्या नंतर. मग तिला टाकलं थोडंसं आणि त्यानंतर आता उकड काढायची होती तर कुकर लावलं. छान असं तेल ओतलं, अद्रक लसूणची पेस्ट टाकली छान अशी आणि थोडीशी हळद घालून घेतली. आता जे आपण मॅरिनेट केलं होतं ना चिकन, ते चिकन घालून घेतलं आणि छान अशा आता 2 शिट्ट्या मी काढणार आहे. वरतून थोडीशी गरम पाणी टाकलं. कधीच थंड पाणी टाकायचं नाही, चव सगळी निघून जाते. मग शिट्ट्या होत होत्या तोपर्यंत इकडे मी मसाल्याची तयारी करून घेतली आणि खोबरं संपलं होतं माझं, तर बाहेरून आणायला लावलं आणि चहाही घेतला त्याचबरोबर. फरमाईश चालूच होती चहाची. पण असंच असतं, काहीतरी स्वयंपाक आपला चालू असतो आणि त्याच्यात चहाची फरमाईश. आणि बघा सुटले की नाही तोंडाला पाणी तुमच्या, किती मस्त असं शिजून निघायलं चिकन. आता एकदाच मी सगळ्या ह्याची तयारी करून घेतलेली, म्हणून मी इकडे लगेच ग्रेव्हीवालं आणि सुकं चिकन अशी दोन्हीची तयारी केलेली, म्हणून दोन्ही एकदाच फोडणी घालणार आहे. तर आता हे ग्रेव्हीवालं चिकन आहे, ह्याच्यामध्ये थोडीशी जिरी घातली आणि त्यानंतर जे आपलं हिरवा मसाला वाटण जे आहे ते घालून घेतलं. आणि बघा मोबाईलवर एकदम वाफ उडायली. त्यानंतर मस्तपैकी आता सुकं चिकन फोडणी घालत होते आणि सगळे मसाले तेलात परतून घेतले आणि आपलं चिकन थोडंसं घालून घेतलं. आणि तुम्हाला सांगा मला कमेंट करून, तुम्हाला सुकं चिकन आवडतं का ग्रेव्हीवालं? मला तर सुकंच आवडतं त्यानंतर छान असा मसाला आपला इथं तळून निघायला. मग सुके मसाले घातले त्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता याला छान अशी उकळी आलेली आहे सुका चिकनला आणि त्याच्यामध्ये थोडासा मसालाही घालून घेतलेला आहे. तर बघितलं ना तर तोंडाला पाणी सुटलं ना तुमच्या. बघा किती छान झालेलं आहे. आणि आता इकडे ग्रेव्हीवाल्या चिकनमध्ये बाकीचं जी उकड काढली होती तीही टाकून घेतली आणि मस्त कोथिंबीर घातली भरपूर अशी वरतून. सुकं चिकन आणि ग्रेव्हीवालं चिकन दोन्हीही तयार आहे मंडळी, झणझणीत अगदी. तर या तुम्ही पण खायला. चला बाय.